तर कोरटकर उद्या पोलिसांकडे मोबाईल जमा करणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, नागपूर पोलिसांच्या सायबर विभागाकडे मोबाईल त्याचबरोबर सिम कार्ड देखील कोरटकर देणार आहे। पुढील चौकशीसाठी सहकार्य करणार अशी माहिती देखील आता मिळतेय। तर कोरटकर उद्या पोलिसांकडे आपला मोबाईल जमा करणार आहे। आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रुपालीजी, आपलं स्वागत। आधी शिवाजी महाराजांचा अवमान आणि आता त्यांना अभिवादन करतानाचा कोरटकरचा व्हिडिओ समोर आलेला आहे। एक लक्षात घ्या, कोरटकरांनी जो काही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमान केलेला आहे आणि धमकी दिलेलीची तक्रार त्यांच्या विरोधात आहे, त्याच्यामुळे त्या पोलिसांना त्यांनी एक तर सहकार्य केलं पाहिजे किंवा कायद्याची जी प्रक्रिया आहे त्याला सामोरं जायला पाहिजे। आणि त्यांचं जे काही आज व्हिडिओ समोर आले तर छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रत्येक जण मावळे आहेत, परंतु त्यांच्यावर जे काही आरोप करण्यात आलेले आहेत किंवा जी काही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या प्रोसिजरला, त्या प्रक्रियेला त्यांनी सामोरं जाणं गरजेचे। असे प्रत्येकच व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, परंतु त्यांनी केलेल्या कृतींवर जे गुन्हे दाखल झाले आहेत त्याचा आणि याचा संदर्भ जोडणं चुकीचं आहे। त्यामुळे त्यांच्यावर जी काही FIR असेल किंवा जो काही तक्रार दाखल झाली त्यांनी त्या प्रक्रियेला त्वरित सामोरं जाणं गरजेचं आहे। नक्कीच रुपालीजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। तर कोरटकरने आता पुढील कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलंय।